लक्षात घ्या, लहान लहान भरपूर बालक झाले, भरपूर भक्त झाले. भक्त प्रल्हादाचं तर काय सांगायसारखंच नाही. लक्षात घ्या, असे कितीतरी उदाहरण आहेत. पण नामदेव महाराजांचा अधिकार सांगतो, नामदेव महाराजांचं जीवन एवढं श्रेष्ठ होतं. ज्यावेळेस ज्ञानोबारासोबत नामदेव महाराज सर्व तीर्थयात्रा करून आले आणि माऊंद घालत असताना, आता माऊंद घालताना सर्व ब्राह्मणाला निमंत्रण पंढरपूरमध्ये द्यायचं ठरलं आणि निमंत्रण द्यायला नामदेव महाराजांना माझा पांडुरंग निमंत्रण द्यायला. नामदेव महाराज पुढे चालायचे आणि माझा पांडुरंग पाठीमागून चालला. नामदेव महाराज म्हणायचे, अहो माझ्या बरोबर चाला ना. नाही रे नामा, तू पुढे चालला का तुझ्या चरणाची जी धूळ आहे तिचा स्पर्श मला झाला पाहिजे. देवाच्या चरणाची रज माझ्या माथी कपाळीला देवाईची राजा चरणचे देवाईची राजा चरणचे राजा चरणचे माते देवाईची राजा चरणचे माते धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे देवाईचे राजा चरणचे मागे देवाईचे राजा चरणचे मागे देवाईचे राजा चरणचे मागे देवाईचे राजा चरणचे मागे देवाईची राजा चरणीची माती धावत चालते मागे मागे धावत चालती माझा पांडुरंग नामदेव महाराजाच्या मागे धावतोय का तर त्याची शरणाची माती मला भेटली पाहिजे. अहो कधी जर नामदेव महाराज रुसले ना तर माझा देव स्वतःच्या पितांबराने नामदेव महाराजांचे डोळे पुसायचा. रुसलास नामा गरुड पारावरी पितांबरधारी बोलावितो. नामदेव महाराज रुसले तर माझ्या देवाला करमत नव्हतं. हे प्रेम आहे. नामदेव महाराजावर किती वाईट प्रसंग आला. परिसा भागवताने एकदा आणला आणि मग हात घातला कुठं चंद्रभागेत. म्हटले काढले आदर, म्हणले घे तुझा हिरा कोणता घ्यायचा घे म्हटले तुझा. म्हणजे सामर्थ्य, संतातलं सामर्थ्य सांगतोय. सामान्य समजायचं नाही संतांना. नामदेव महाराज सारखं भजनात होते, अजिबात दुसरं काही करत नव्हते. दामू शेट्टीला वाटलं हे आता लेकराचा बाप झालाय, ह्याला जर व्यवहारच नाही कळाला तर आता मी तरी कवर आहे, म्हणून ह्यानं व्यापार केला पाहिजे. नामदेव महाराजाला दामू शेट्टी म्हटले, नामा असं नाही चालणार, नुसतं भजन करून कुठं आतापर्यंत पोट भरलंय का, काहीतरी धंदा पाण्याचं बघावं लागेल ना. आणि मग गाठोडं आणलं कपड्याचं दामू शेट्टीनं आणि गाठोडं दिलं हातात. म्हटले म्हणजे आपल्या भाषेत एक बिंडा आणून दिला आणि मग सांगितलं आता कपड्याचा व्यापार चालू करा. नामदेव महाराजानं गाठोडं उचललं विना हे घरी ठेवून दिलं, गाठोडं उचललं आणि निघाले गावात. कपडे घ्या कपडे. आता वारकरी ड्रेस बघून कुणी हटकील का महाराज? अवतार बघून नामदेव महाराजाला कोणीच काय म्हणेना. अवघड आहे म्हणले व्यापाराचं. कुणी विचारायला तयार नाही. म्हणले कसा आहे कपडा काय? म्हणले आता दाखवायचं काय? एक जण म्हटले, त्याचं नाव गणोबा होतं, गणोबानं अडवलं. म्हटले नामदेव महाराज कसे दिले कपडे दाखवा. म्हटले कपडे घेतो पण उधारीवर द्यायचे असेल तर मला दाखवा, विण द्यावी. म्हटले उधारीवर देतो पण कधी? म्हणले लागतील, म्हणले 1 महिनाभर लागेल पैशाला. बरं काय अडचण नाही म्हणले, मग घ्या. नामदेव महाराजांना पैसे ठरवले,
आणि मग 314 रुपये त्या टायमाला ठरवले आणि म्हटले मग आता देताल महिन्याला, पण म्हटलं आता कोणीतरी पाहिजे ना मध्ये. ते म्हटले एवढा विश्वास नाही, एवढा विश्वास नाही. घेतला एक शेजारचा दगड आणि आणला. म्हणले हे जामीनदार आपल्या दोघातला दगड. असा जामीनदार असतो का हो? आमच्या धोत्राकडे बघून आम्हाला कुणी बी ठगवाय जाते. लक्षात घ्या. नामदेव महाराज म्हटले आणला जामीनदार खरं बा. म्हणले पण आता काय, आता मग हे जामीनदार बी तुमच्याकडेच राहू द्या म्हणले. नामदेव महाराजांना तो दगड म्हणजे धोंडोबा त्या गणोबाजवळ दिला. म्हणले ठेवा तुमच्यापाशी. गेले नामदेव महाराज घरी, गेले भजनाला. दामू शेट्टी म्हणले आला का नामदेव? म्हणले हो मग आला. म्हणले कुठं आहे? भजनाला. असं आणा बोलून. आणलं. म्हणले काय मिळेल नामदेव? विकले कपडे? म्हणले हो. किती आले पैसे? म्हणले उधारीवर दिले. हा पहिल्या दिवसून उधारीवर. कधी पैसे? महिन्याला. बरं म्हटलं किती? एवढे एवढे. मग कोण आहे मध्यस्थी? म्हणले आहे. कोण आहे जामीनदार? म्हणले आहे. म्हणले कोण? दगड. दगड जामीनदार दगड. कुठं आहे? घरी त्यांच्याच. डोक्याला हाणून घेतलं दामुश. असला व्यापार म्हणल्यावर तर कडस लागायचं. म्हणले एक काम कर म्हणले, ते का मला काय सांगू नको. हे नाटकेबाजी. जायचं एक तर कपडे आण, नाही तर पैसे आण. मला काय सांगू नको. नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी पाठवले. गणोबा अहो माझे वडील खूप रागवले तो, खूप रागवले तो. एक तर पैसे द्या, नाही तर कपडे द्या. अजिबात म्हणले बोल नको. हा वेड्यात काढतो माणसाला. हे तुझा जामीनदार. आणला दगड, दिला नामदेव महाराजच्या हातात. जामीनदार तू, तुला लक्षेल मुदत संपल्यानंतर जिम्मेदारी माझी, पण आता जिम्मेदारी जामीनदाराची. तुला पैसे घ्यायचे असले तर जामीनदार कोण घे, तुझं तुझं बघ. दिला दगड हातात. नामदेव महाराजांनी दगड आणला, पिटीत ठेवला, गेले मंदिरात. दामू शेट्टी आले. म्हणले नामा आलाय. म्हटले बोलून आण. आणला बोलून. कुठं आहेत पैसे? नाही म्हणले. कोण आणलं? मग जामीनदार. कुठं आहे? आण. आणला. महाराज नामदेव महाराजांचा हाताचा स्पर्श आणि हाताचं सामर्थ्य. ज्या दगडाला हात लागला नामदेव महाराजांचा, तो दगड सोन्याचा झाला. दगड सोन्याचा झाला. असा चमचम चमचमकू लागला आणि सगळे नुसते पाहत राहिले. गोनाई येसाई सगळे सगळे सगळे. गोनाई साहेब तर नुसते चक्रावूनच गेले. म्हटल्या एवढा मोठा सोन्याचा दगड. बास म्हणले आपला आता पिढ्यानपिढ्याचा कार्यक्रम मिटला. म्हणल्या सगळे हार करते. म्हणल्या चप्पल हार, सँडल हार, येऊ हार तिव हार, सगळे झुमकन बिमकन सगळं. म्हणले आता काही ठेवत नाही माग, पुऱ्याला पुरे करून टाकते. म्हणले फक्त आता सोनार दिसू द्या. म्हणले पहिला दगड घेणं, सोनाराकडे जाणं. म्हणजे स्वप्न मनात सुरू झाली. नामदेव महाराज म्हटले हे शांत बस, शांत बस, बोलू नका. म्हटले हे आपलं नाही. म्हणले कुणाचं आहे? आपल्या घरात आला. आता कुणाचं आहे? हे बघा जामीनदार आहे हा. प्रश्न राहिला पैशाचा, तो बघू होईल काय होईल. आणि घरात झाले भांडण. दामू शेट्टी हे सगळे नामदेव महाराजावर तुटू तुटू पडायले. नामदेव महाराज दगडाला हात लावू देणार आणि बाकीचे तर काय त्यांचा मोह आवराना. घरातलं भांडण दारात, आणि दारातलं त्या गल्लीत, आणि त्या गल्लीतलं तिथं तिथं गणोबाच्या गल्लीला. गणोबाला कळालं कोणतरी जामीनदार ठेवला होता. नामदेव महाराजाच्या हाताचा स्पर्शानं तो सोन्याचा झाला. मग ह्याचं डोकं आलं जाग. हा जामीनदार तर आपलाच, जामीनदार तर आपला. घेतल्या कुराड्यान काट्यान 10-20 माणसं. नामदेव महाराज नामदेव महाराज या बाहेर. हा म्हणले काय झालं? कुठे जामीनदार? म्हणजे हाय. म्हणजे पैसे धरा. पैसे लगेच कॅश काढून दिले. कॅश काढून दिले. द्या जामीनदार. नामदेव आता पुढे बोलायला काय चान्स आहे? घेतला जामीनदार, दिला त्याच्या हातात. घेतले पैसे, दिले वडिलाकड. हा घेतला दगड, गडी उड्या मारीतच घरी. बायकोन ओवाळलं काय, हे केलं काय. महाराज बायको थारेवच राहिलं नाही चित. आणि मग घरात ठेवला महाराज. जसा ठेवला तसा पुन्हा तो सोन्याचा दगड दगडाचा झाला. पुन्हा गणोबा लागले रडायला. म्हणले आपण एका भक्ताला छळलं. म्हटले हे काय चांगलं केलं नाही. पुन्हा दगड घेतला. नामदेव महाराजाकडे आले. त्यांच्या चरणावर ठेवला आणि क्षमा मागितली. म्हटले नाही, म्हटले माझ्याकडून फार मोठी चूक झाली. लक्षात घ्या, आज सुधारोळकर घराण्यामध्ये त्या दगडाची पूजा केली जाते, ज्या दगडाला नामदेव महाराजाचा स्पर्श आणि जो दगड सोन्याचा झाला होता. लक्षात घ्या, ज्यांच्या हाताच्या स्पर्शानं जर सोनं होत असेल, जर परीस होत असेल, त्यांचा अधिकार सामान्य का? विठाला असे नामदेव महाराज आमच्या हरिदासाला, आमच्या भक्ताला काय मागतात? आयुष्य. किती? अकल्प आयुष्य
तया कुळा आयुष्य व्हावे 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 तया कुळा माझिया सकळा हरीचा दादा माझिया सकळा हरीचा दादा हरीचा दादा हरीचा दादा गणपती पादा कोणे काली गणपती पादा ओ माझी आस कळा हरीचा राजा माझी आस कळा हरीचा राजा हरीचा राजा हरीचा राजा कल्पनेचे बाबा कोणे काळे कल्पनेचे बाबा कोणे काळे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. अभंग फार उत्कृष्ट, लक्षात घ्या, फार गोड आहे. पण याचा भाव आणि थोडं मर्म वर्म लक्षात जर घेतलं तर माणसाला फार मोठा आनंद देणार आहे. अकल्प कशाला म्हणतात, याच्या अगोदर कल्प कशाला म्हणतात हे जाणून घेऊ.